नासिक शहर में सड़कों पर बने गड्ढों के मुद्दों को लेकर आम आदमी पार्टी ने महानगर पालिका के प्रवेश द्वार के पास थाली बजाओ आंदोलन किया। शहर में गड्ढों की समस्या को लेकर आप कार्यकर्ताओं ने महानगर पालिका के अधिकारियों के खिलाफ जमकर नारेबाजी की। आंदोलकों ने आरोप लगाया कि खराब सड़कों के कारण नागरिकों को परेशानी का सामना करना पड़ रहा है। उन्होंने नासिक शहर में गड्ढों की समस्या जल्द से जल्द दूर करने की मांग की। इस दौरान कुंभ मेला मंत्री गिरीश महाजन और महानगर पालिका आयुक्त के इस्तीफे की मांग को लेकर भी घोषणाबाजी की गई। नाशिक महानगरपालिकेच्या बाहेर आज आम आदमी पार्टीतर्फे थालीबाजी आंदोलन करण्यात येत आहे। थालीबाजी आंदोलन खास याच्यासाठी करण्यात येतं की हे जे मध्ये बसले प्रशासक आहे, जे अधिकारी वर्ग आहे, हे झोपलेले निद्रावस्थेमध्ये 5 लोक मृत्युमुखी पडले, त्यांचा खून केल्यानंतर सुद्धा यांना जाग येऊन राहिली आहे। आम्ही यांच्यावरती सगळा आरोप लावतोय की यांनी 5 नागरिकांचा खून केलेला खून आणि शेकडो लोकांचा यांनी अपघातामध्ये यांचा हत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे। या सगळ्या लोकांना भरपाई देण्यात यावी। आम आदमी पार्टीतर्फे आम्ही त्यांच्या मागणी करतोय की मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या घरच्यांना कमीत कमी 1 कोटी रुपयाचा निधी देण्यात यावा। 5-10 लाख रुपयामध्ये काही होत नाही। आज 5-10 लाख रुपयामध्ये त्यांचं शिक्षण सुद्धा होत नाहीये। त्या लोकांचं आयुष्य कसं जाणार आहे? आम आदमी पार्टी नेहमीच रस्त्यावर उतरत आली आहे, पण आता नाशिककर हा हैराण परेशान झालेला आहे। आम्ही एक राजकारणी म्हणून नाही, पण आम्ही एक नाशिककरून रस्त्यावर उतरलेलो आहे। तुम्ही बघितलं असेल की मागच्या दिवसात काही 5 मोठी झाल्या नाशिकमध्ये आणि यांनी मदत म्हणून त्यांना काय डिक्लेअर केलं तर 10 लाख रुपये केले। यांनी जेव्हा इलेक्शन येतात या मंत्र्यांना तिकीट वाटपासाठी तिकीट देण्यासाठी 2-2 कोटीच्या गाड्या यांच्या घरी पोहोचवतात। तर यांच्या घरी मौती झाल्या आहेत। त्या 10 लाखात तिथे काय करणार आहे, त्यांचं कसं भागणार आहे? त्यांच्या मागे 4-5 परिवारातील माणसं असतात। घरचा कमवता माणूस गेला, ते कुठून 10 लाखात 50,000 रुपये तर घरचा खर्च आहे महिन्याचा।